धन्यवाद। आज मी औपचारिकरित्या घोषणा करतो की आज येस नॅपकिन बुके हाऊस अर्थात पुणे शहरातलं पहिलं सत्कार हाऊस असेल, ज्याचं आज ओपनिंग इथे झालेलं आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते। आणि खरोखर तसं गेले 4 वर्ष आपण येस नॅपकिन बुके पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळ्या म्हणतो ना टेस्ट, जशी जेवणाची टेस्ट असते तशी येस नॅपकिन बुकेची पण एक वेगळी टेस्ट झाली आणि खरोखर लोकांनी त्याचा स्वीकार केला आणि येस नॅपकिन बुके वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला। तर मी येस नॅपकिन बुके हाऊसतर्फे सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो। मी सन्माननीय करण सिंग ठाकूर सर, मी विनंती करतो की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मशीन लाव जरा। त्यासोबत खऱ्या अर्थानं राहू दे, आपण एक ग्रुप फोटो घेऊ मग। त्यासोबत खऱ्या अर्थानं मी RSP परिवाराचा सदस्य आहे आणि 2012 सालापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रस्ता सुरक्षेची जी मोहीम राबवली जाते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे बाळकडू शिकलो आणि खरोखर एक वेगळ्या उंचीवरती RSP परिवार नेऊन गेले। असे RSPचे भीष्म पितामह म्हणतो आपण, सन्माननीय अरविंद देशमुख सर आहेत तिथे, त्यांचंही मी स्वागत। या दुकानाचे आपण साहेब फ्रँचायझी दिली आहे आणि दोघे आपण बघतो इथे उपस्थित आहेत, दोघे नवरबायको, आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी अरविंद देशमुख सरांचं स्वागत करायचं। क्रॉस आहे, क्रॉस आहे। जीवनदीप परिवारासोबत अनेक वर्षापासून जोडलेले DP कंपनीमध्ये जे मालक दिलीप उत्ताव सर आणि माझे स्नेही परममित्र आज आवर्जून ह्या येस नॅपकिन बुके हाऊसच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत। माझे बंधू संतोष पोळ यांना मी विनंती केली की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं। सन्माननीय चंद्रकांत पिसाळ साहेब आहेत। नेहमी असं म्हणतो की आपल्या फॅमिली एकत्र असेल आणि आपल्या बंधूचा हात जर खांद्यावरती असेल तर आयुष्य सहज, सोपं आणि सुंदर होतं। आणि आज खरोखर या उद्घाटन प्रसंगी तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल सत्कार हाऊसतर्फे मी आपलं खूप खूप स्वागत करतो। ठीक आहे, खूप धन्यवाद। मिस्टरांचं नाव काय? नाव घ्यायला लागेल। मग ह्या निमित्तानं नाव घ्यायला लावलं का? या इकडे, अहो या। गणेश
तुम्ही त्यांना व्यवसायासाठी ये पुढे ये तुम्ही. पुढचा दे की. साईड साईड चांगलं धाडस केलेलं आहे नाही मला ते बुकीचं नाव आणि सध्या गरज याची आहे पोळ सरांचं सहकार्य असल्यामुळे करू शकते नाही तर माझं काय एवढं डेअरिंग काय आहे. आणि तर तुमच्याकडे काम करण्याची तयारीच राहील ना मुळात दोघांनी आता केली केप द्या ना मला बायकांची केस करा आता मीरा बरोबर केलं 307 झाली ना इकडे मध्ये घे दोघांच्या मिळून.